नमस्कार, मी रूपा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. कोणीतरी कमेंट केली होती की गणपतीचे चांदीचे दागिने दाखवा किंवा मूर्ती दाखवा. आजचा व्हिडिओ चांदी स्पेशल असणारे, गणपती स्पेशल असणारे. आजच्या व्हिडिओमध्ये चांदीची मूर्ती असेल किंवा आपण गणपती बसवल्यानंतर आपल्याला पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं किंवा गणपतीचे जे अलंकार आहे चांदीचे, तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे येणारे अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. तर आता आपण सुरुवात करताना गणपतीचे जे हार आहेत ते बघणार आहोत. आजचा चांदीचा भाव काय आहे? आजचा चांदीचा भाव 84,000चा भाव आहे. अच्छा, 40 रुपये पर 10 ग्राम. अच्छा. तर इथे हारांमध्ये त्यांनी खूप मोठे मोठे वेगवेगळे प्रकार दिलेत. तर हा कोणता हार आहे? हा जास्वंदी हार आहे. याचं किती वजन आहे? याचं वजन आहे जवळपास 49 ग्राम. अच्छा, कितीपर्यंत बसतो मग? रेट पर्यंत 5,200 आसपास बसतो. अच्छा, तर याला बघा खूप सुंदर असं ऑरेंज कलरचं त्याच्यावर काम केलेलं आहे. तर याच्यामध्ये लेंथ कमी जास्त पण मिळतात ना? करता येतं. अच्छा, म्हणजे किती लेंथ पासून मिळतात ते कमी जास्त असं? हे आपल्याकडं 8 इंचापासून पुढे आहे. 8 इंचांपासून पुढे. अच्छा, हे बघा हा पण फार सुंदर आहे. ह्याला काय नाव आहे? हे टिकली हार म्हणता याला. टिकली हार म्हणतात. खूप सुंदर वर्क आहे बघा. त्याच्यावर छान सुंदर असे लाल कलरचे खडे लावलेले आहेत. आणि प्रत्येक हाराचे काय होतात, लेंथ कमी जास्त असणारे, वजन कमी जास्त असणारे. तुम्ही जसं घ्याल तसं तुमचा रेट व्हॅरी होईल. तर मी एक तुम्हाला अंदाज यावा यासाठी मी काही डिझाईन्स दाखवते आणि त्याचं वजन आणि रेट सांगते. तुम्ही घ्याल तसं त्याचे रेट्स आणि डिझाईन त्याचं चेंज होईल. हे कितीपर्यंत बसेल? हा 80 ग्रामचा हार आहे. हां, हा जवळपास जातो. खूप सुंदर आहे बघा. 8,000च्या आसपास बसतो. 8,000च्या आसपास. खूप सुंदर आहे. हे बघा, हे पण जास्वंदाचंच आहे ना? तर ह्याची डिझाईन बघा फार सुंदर आहे. हे आधीचे मी दाखवले ना ते प्लेनमध्ये होते. हे जरा एकदम असं रिअल जास्वंदाची फुलं असतात ना तसंच दिसतंय बघा. खूप सुंदर आहे. हे चांदीमध्येच आहे ना? चांदीमध्येच आहे. गोल्ड पॉलिश केलेलं आहे. अच्छा, गोल्ड पॉलिश आहे बघा. हे फार सुंदर वाटतात आणि हे बऱ्याचदा घरी गणपती बसवतात ना त्याच्यामध्ये असे पाहायला मिळतात. हे बघा, सुंदर वाटतो. हा कितीपर्यंत बसेल? वजन किती? 53 ग्राम वजन आहे याचं. हां, हा 5,500पर्यंत जातो. 5,500पर्यंत. खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये नवीन अजून एक आहे. ह्याला काय म्हणतात ह्या हाराला? आपण टिकली हार फॅन्सी मध्ये हा थोडंसं सिल्वर आणि गोल्डनचं कोटिंग आहे. खूप सुंदर आहे बघा हा. आणि लेंथ किती आहे याची लेंथ जवळपास 10 इंच. 10 इंच. तर हा पण बघा फार सुंदर आहे. 10 इंचांमध्ये आहे. सुंदर वाटतोय. कितीपर्यंत बसेल हा? वजन किती? 35 ग्राम वजन आहे. सुंदर डिझाईन आहे बघा. 3,600 पर्यंत जातो. अच्छा, वा, हा पण छान आहे बघा. हा चेन वर्क मध्ये. चेन वर्क मध्ये ना? खूप सुंदर डिझाईन. हे बघा, म्हणजे खूप सुबक आणि सुंदर त्याचं वर्क आहे. ब्रायडल पॅटर्न म्हणतो ना आपण तशा टाईपमध्ये. आणि खूप सुंदर फिनिशिंग आहे त्याचं बघा. आणि वजन त्याचं व्हॅरी होतं प्रत्येकाचं. तुम्हाला कमी जास्त वजनाची पण मिळतील. ह्याचं किती वजन आहे? याचं वजन आहे 75 ग्रॅम वजन आहे. अच्छा, कितीपर्यंत बसेल? 7,800 पर्यंत जातो. अच्छा, हा मोदक हार आहे. हे बघा, हा पण फार सुंदर आहे बघा. आणि याच्यामध्ये असे लाल आणि व्हाईट खडे लावले ते खूप सुंदर वाटते. आणि पूर्ण भरीव आहे हा. हे बघा, हे पान जे आहे ना भरीव आहे. मोदक डिझाईनमध्ये खूप सुंदर वाटतं. हे बघा, हा 18 ते 20 इंच असेल. हो, नाही हा जवळपास 13-14 इंच. 13-14 आणि 46 ग्रॅमचा. कितीपर्यंत बसेल? सुंदर डिझाईन आहे बघा. 5,000 पर्यंत जातो. अच्छा, 5,000 पर्यंत सुंदर तुम्ही असं घेऊ शकता. हा सॉलिड जास्वंद आहे. पूर्ण भरीव आहे ना? पूर्ण भरीव बघा. हा सॉलिड जास्वंदामध्ये खूप छान आणि डिझाईन त्याची फार ओठून दिसते. आणि वजन जास्त आहे त्याचं. कितीपर्यंत बसेल? त्याचं वजन जवळपास 100 ग्राम आहे. हां, 10,000च्या आसपास जाईल. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आहे बघा, खूप सुंदर.
10,000पर्यंत बसेल. खूप सुंदर आणि नाजूक अशी डिझाईन आहे त्याच्यावर. वजन जास्त आहे पण भरीव आहे पूर्ण. मस्त डिझाईन आहे बघा. तर अजून त्याच्यामध्ये गणपतीचे काही मोदक आहेत किंवा जी ज्वेलरी आहे तर ती बघणार आहोत आपण. तर याच्यामध्ये हे काय आहे? हे गणपतीचं सोंड आहे. सोंडवर घालण्यासाठी ज्वेलरी. हे बघा, ही गणपतीच्या सोंडेवर घालण्यासाठी ज्वेलरी आहे. फार सुंदर आहे. आणि काय वजन आहे ह्याचं? त्याचं वजन जवळपास आहे 68 ग्राम. कितीपर्यंत बसेल? खूप सुंदर आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये ना एकच डिझाईन नाही, खूप साऱ्या डिझाईन आहे, पण त्यातल्या मी सिलेक्टेडच दाखवणार आहे. 7,000च्या आसपास. सुंदर आहे बघा. आणि तुम्हाला खूप छोटी मोठी एकदम मोठ्या साईजमध्ये पण मिळेल, कस्टमाइज करून पण मिळेल बघा. खूप सुंदर आहे हे बघा. आणि कलरफुल स्टोन्स खूप सुंदर वाटतात बघा. खूप सुंदर. तर त्याच्यातच अजून एक पॅटर्न आहे बघा. तर ह्याच्यामध्ये ना ब्लॉक्स पॅटर्न आहे, असं म्हणजे स्क्वेअरमध्ये. आधीचे होते ते फ्लावरमध्ये होते डिझाईन. हे पण सुंदर आहे बघा. मस्त आहे. ह्याचं वजन आहे जवळजवळ 50 ग्रॅमपर्यंत. हे कितीपर्यंत बसेल? 5,000च्या. 5,000पासून. सुंदर आहे डिझाईन. हा फुल साईज आहे. हा बघा, हा केवढा सुंदर आहे बघा. एकदम भरीव आहे, पूर्ण भरीव. वजन खूप जास्त आहे. जवळजवळ हा आहे 150 ग्रॅम. 150 ग्रॅमचा. थोडं मस्त आहे बघा. हे गणपतीच्या सोंडेवर लावण्यासाठी. आणि त्याला असे हे पण दिलेले आहेत कडेने हुक. तर तुम्ही असं नॉट वगैरे लावून वगैरे बांधू शकता. हे बघा, तुम्हाला जवळून डिझाईन पाहायला मिळत असेल. तर हा कितीपर्यंत बसेल? किती किंमत असेल? हा जाईल 15,000च्या. खूप सुंदर बघा, भरीव आहे एकदम. ह्यात साईज आहेत, मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून दाखवतीये. तर त्याच्यानंतर आता आपण गणपतीचे कान बघणार आहोत. हे बघा, खूप सुंदर डिझाईन आहे. लहान मोठी साईज तुम्हाला हवी असेल तशी साईज तुम्हाला शॉपमध्ये नक्की बघायला मिळेल. हे बघा, ही आताची नवीन डिझाईन आहे. हो, खूप मस्त आहे. हे बघा, त्याला मागून असं म्हणजे तुम्ही फिक्स करू शकता. खूप सुंदर डिझाईन आहे त्याची. 130 ग्रामचा आहे. कितीपर्यंत बसेल मग रेट? हे बघा, खूप सुंदर आहे. खूप 14,000पर्यंत. 14,000पर्यंत बघा. आता हे मी खूप मोठे दाखवले ॲक्च्युली. तर ह्याच्यामध्ये छोटे डिझाईन पण आहे बघा. आणि प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला नंबर ऑफ डिझाईन्स तुम्हाला शॉपमध्ये बघा पाहायला मिळतील. तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा. ॲड्रेस खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. गुगल मॅप लोकेशन पण आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण व्हिडिओमध्ये पण आहे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. तुम्ही नक्की बघू शकता. हे बघा, खूप सुंदर डिझाईन आहे. लाईट वेटमध्ये आहे. हे खूप हेवी वजन नाही आहे. तर हा आहे 50 ग्रॅमपर्यंत. कितीपर्यंत बसेल रेट? खूप मस्त बघा, छान डिझाईन. 5,350पर्यंत जातो. मस्त. आता मोदकमध्ये पण आहे बघा. 21 मोदकची रास आहे. सुंदर आहे की नाही? तर हे पण आहे 56 ग्रॅमचं. कितीपर्यंत बसेल? खूप सुंदर आहे. तर प्रत्येक 6,000च्या आसपास बसेल. तो फॅन्सी आता. हां, याला स्टोन्स आहेत आणि हा प्लेनमध्ये आहे. हे बघा. आणि कमी जास्त वजनाचे तुम्हाला शॉपमध्ये मिळतील. म्हणजे कमी वजन असेल किंवा उंची छोटी असेल 11 पासून स्टार्टिंग तुम्हाला हवे ते मिळतील बघा. हे बघा, सुंदर वाटतं की नाही? आता हे सिंगल मोदक पण आहेत. तर हे काही भरीव आहेत, काही हा पोकळ आहे. हा पण पोकळ आहे, पण त्याचं वजन जे आहे वरचं तर हे खूप जास्त. तुम्हाला भरीव पण मिळतील बघा. आता ह्यांचे रेट नाही सांगत कारण प्रत्येकाचे खूप व्हॅरी होतात. छोटे मोदकपासून तुम्हाला मोठ्या मोदकांपर्यंत शॉपमध्ये बघायला मिळतील. हे बघा, हा पण खूप भरपूर मोठा मोदक आहे. भरपूर मोठे मोदक आहे. आता आहे पुढे त्रिशूळ. तुम्हाला साईज मिळून जाईल शॉपमध्ये. तर ह्याचं वजन आहे 14 ग्रॅम. हा कितीपर्यंत बसेल?
1550 पर्यंत जाईल तो. अच्छा, त्यात अजून एक आहे बघा, हा बघा 2 आहेत. डिझाईन तुम्हाला वेगळी कमी जास्त वजनाचं मिळून जाईल. हे जनरली 1500 ते 3000 तुम्हाला कमी जास्त साईजचे मिळून जातील. तर 2 पर्शू आहेत बघा. हा जो आहे तो हा लाईट वेटमध्ये आहे आणि हा पूर्ण भरीवमध्ये आहे. हे बघा, तुम्ही जशी डिझाईन घेणार त्याच्यानुसार तुम्हाला रेट बसेल. मस्त आहेत बघा, खूप सुंदर डिझाईन आहे. नंतर बाप्पाचे मूषक उंदीर मामा बघा, मस्त, हे पण छान आहे. हे जवळजवळ 42 ग्रॅममध्ये आहेत. त्यांच्या हातात मोदक पण आहे. आणि ह्याच्यामध्ये पण ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे जशी डिझाईन हवी आहे किंवा वजन हवं आहे तसं तुम्हाला मिळून जाईल. हे बघा, हे थोडं मोठ्यामध्ये आहे पण हे खूप वजन नाही आहे, लाईट वेटमध्ये आहे. हे जवळजवळ आहे 70 ग्रॅमचं. कितीपर्यंत बसेल हे? 7300 पर्यंत जातो. 7000 तुम्हाला छान असं मूषक मिळून जाईल. तर हे बघा, गणपतीला असं तुम्ही चांदीचं पान पण ठेवू शकता. तर छान डिझाईन आहे. आता हे ग्रीन आणि असं छान सुपारीचं कलर दिलेलं आहे, पण असं छान घेऊ शकता तुम्ही. हे प्लेन पानमध्ये पण असं डिझाईन आहे, म्हणजे तुम्हाला हवं तसं मिळेल. तर हे पण असं ग्रीनमध्ये छान आहे बघा. आणि हे भरीव आहेत, पोकळ नाही आहे, ते सगळे भरीव आहेत. फक्त एक छोट्या मोठ्या साईजमध्ये. हे केळाचं पान आहे आणि हे केवड्याचं पान आहे बघा. कमी जास्त साईजचं मिळून जाईल तुम्हाला. आणि तुम्हाला काही हवं असेल ना, तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता, शॉपमध्ये ऑर्डर देऊ शकता. हे बघा, ही गणपतीची मूर्ती आहे, ही भरीव आहे. हे बघा, ही पण बघा सुंदर आहे. हे बघा, ही लक्ष्मीची आणि गणपतीची मूर्ती आहे. आणि हा जो आहे ना, तर हा लाईट वेटमध्ये आहे, हा पोकळमध्ये आहे. ही मूर्ती पण छान आहे. आणि तुम्हाला प्रचंड मागे आहेत, मी तुम्हाला दाखवते. शॉपमध्ये प्रचंड भरपूर डिझाईन्स आहे. सर्व देवांच्या, गणपतीच्या अशा मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बघा, पूजेसाठी तुम्ही असं पूर्ण ताट पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये छोटासा दिवा, पेला असेल, असं छोटासा कलश किंवा गडू, एखादा चमचा. आणि हे बघा, दिव्यांसाठी असं आरतीसाठी छान आहे की नाही हे पण. आणि कमी जास्त साईजमध्ये वजनामध्ये मिळेल. आणि चांदीचं ताट खूप मस्त बघा. तर त्याच्यानंतर मोरपंख आहे बघा, हा पण छान आहे बघा. मीनाकारी वर्क आहे ह्याच्यामध्ये, ब्लॅक आणि व्हाईट. गोपाल असतो ना, त्याला पण बालगोपाल, हो छान आहे बघा. आता जास्वंदीच्या फुलांमध्ये मी तुम्हाला काही डिझाईन दाखवते. हे बघा, खूप मस्त आहे. आपण आता प्रत्येकाच्या ज्या हे आहेत डिझाईन बघा, खूप वेगळे आहेत आणि खूप आकर्षक वाटतं आहे त्याच्या कलरमुळे. त्याचे तुरे पण खूप सुंदर आहे बघा. हे बघा, खूप छान छान आहे. हे पण बघा, छान शंख आहे, त्याला असं छान डिशमध्ये ठेवू शकता. त्याच्यावर पण छान मीनाकारी वर्क केलेले आहे. नंतर आता मुकुट दाखवते गणपतीचे. हे बघा, ह्याचं वजन आहे 36 ग्रॅममध्ये. हे बघा, खूप सुंदर आहे. हे दोन्ही पण ना, हे बघा, हे दोन्ही फॅन्सीमध्ये आहे. मीनाकारी वर्क बघा किती छान आहे. गौरीसाठी पण भेटतं आपल्याकडे. गौरीसाठी पण ना, छान आहे बघा, मस्त डिझाईन आहे. त्यामध्ये केळीचं पण. हे बघा, तुम्ही नैवेद्य ठेवण्यासाठी असं केळीचं पान पण घेऊ शकता. हे हेवीमध्ये आहे, याचं वजन थोडं जास्त असतं आणि मोठं. हां, आणि थोडं मोठ्या साईजमध्ये पण तुम्हाला मिळेल. हे भरीव आहे ॲक्च्युली पूर्ण बघा. त्याला खाली ठेवण्यासाठी असे छान स्टँड पण आहेत. छोटं साईज पण अवेलेबल आहे आपल्याकडे. छोटं पण आहे ना, मस्त. गणपती बसवल्यानंतर आपल्याला नैवेद्यासाठी आपण फळं ठेवतो किंवा गणपतीचे दुर्वा असतील तर ते पण मी तुम्हाला दाखवते.
दुर्वा आपण असंच घेऊ शकतो ठेवायला गणपतीसमोर. त्याच्यामध्ये मोठ्या पण मिळतील. हे जास्त महाग नाही आहे, तुम्हाला वजनानुसार त्याचे चार्जेस पडतील. त्याच्यानंतर हे बघा, गणपतीचे दात आहेत, हे तुम्ही डायरेक्टली असं बसवू शकता गणपतीचे दात जे ऑलरेडी मूर्तीमध्ये असतील त्याच्यामध्ये. नंतर हे असे फ्रूट्स आहेत बघा, ह्याच्यामध्ये गोल्ड आणि सिल्वरची प्लेट कोटिंग आहे बघा, छान आहे हे पण. आणि ह्याचं तुम्ही बघू शकता खाली बेसला वेगवेगळे छान असे कलर आहेत. हे बघा मीनावर्क केलेलं आहे. हो, मीनावर्क खूप सुंदर आहे बघा, छान वाटतं हे पण. हे बघा, हे सुदर्शन चक्र आहे, ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईज आहेत. हे बघा, हे पूर्ण भरीव आहे, हे 13 ग्रॅमचं आहे. याच्यामध्ये कमी जास्त साईजचं किंवा वजनाचं तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर ही फ्रूट्सची प्लेट आहे बघा, याच्यामध्ये केळी आहेत. हे बघा, खूप छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये मिळून जाईल. हे बघा. आता हे आहे गणपतीच्या वाळा. तर हे लहान साईजमध्ये आहे, तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या साईजमध्ये पण मिळतील. हे बघा, फार सुंदर आहे. हे बघा, याच्यामध्ये ना जे वाळा आहे त्याला स्क्रू पण आहे, तर तुम्ही ते स्क्रू काढून पण असं छान फिटिंग वगैरे करू शकता किंवा घालू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी मोठी साईज पण दाखवते. हे बघा, ह्याची साईज भरपूर मोठी आहे. हे बघा, असं एवढ्या मोठ्या साईजचं आहे ते. आणि डिझाईन बघा किती सुंदर आहे, खूप मस्त डिझाईन आहे. तर तुम्हाला आजचे जे गणपतीचे मी अलंकार दाखवले किंवा जे सामान लागतं ते तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला काही आवडलं असेल तुम्ही शॉपमध्ये येऊन त्याचं स्क्रीनशॉट दाखवू शकता किंवा तुम्हाला प्रचंड व्हरायटी शॉपमध्ये बघायला मिळेल, कस्टमाइज करून दिली जाईल. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.